नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा। तुम्ही यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत पहिल्यांदाच करत आहात का? मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा व्रताचा संपूर्ण पूजाविधी, वडाच्या झाडाची पूजा करण्याची योग्य पद्धत, व्रतकथा आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग कोणतीही चूक न करता वटपौर्णिमेची पूजा कशी करायची ते पाहूया। ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करण्यात येते। या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे। पत्नीच्या प्रेमात आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याची देखील शक्ती असते, हेच या वटपौर्णिमेच्या कथेतून समजते। सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून वडाच्या झाडाखाली परत मिळवले होते। त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाला दीर्घायू वृक्ष मानले जाते। तसेच सावित्रीप्रमाणे आपले सौभाग्य अखंड असावे यासाठी वटपौर्णिमेला व्रत करून सुवासिनी महिला वडाची पूजा करतात। नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो। आपली पहिली वटपौर्णिमा अविस्मरणीय करण्यासाठी नववधू महिलांनी या दिवशी छान साजशृंगार करून वडाची पूजा करावी। पहिल्यांदा वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांसाठी पूजेची पद्धत कशी असते ते आपण पाहूयात। तर वटपौर्णिमा पूजा कशी करावी? वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी। या दिवशी आपल्या पतीसाठी निर्जल किंवा फक्त फलाहार करून व्रत करावा। यानंतर वडपूजेची तयारी करावी। वडपूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले तसेच 5 फळे, मुख्यतः आंबा, सुवासिनींच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे। वडाला सर्वप्रथम नमस्कार करून हार, फुले वाहावीत, देवीला वाण द्यावेत, त्यात शृंगाराचे सामान असावे। मग 5 फळे झाडापाशी ठेवावीत, कापसाचे वस्त्र ठेवावे, दिव्याने ओवाळून धूप दीप लावावा। मग वडाला धागा बांधून 7 प्रदक्षिणा माराव्यात व अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी। नवविवाहित महिलांनी काय करावे? नवविवाहित महिलांनी किंवा ज्यांची पहिल्यांदाच वटपौर्णिमा आहे त्यांनी या दिवशी खास 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू नेसावा। हातात हिरवा चुडा, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवे किंवा पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे। त्यानंतर वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे? सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात। हे व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात, तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात। हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावे। वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा। तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील व्रत सोडतात, तर काही जणी दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडतात। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार व्रताचे पालन करावे।